सांग, तुझ्या कृष्णाला या ठिकाणी ठेवायचं का आम्हाला ठेवायचं? आणि मग यशोदा मैयाने सांगितलं, लाला अरे आजपासून इथं थांबू नको, तर वनात निघून जा. गोधने गोधने चारावया जातो सारंग पाणी. आणि मग गोधने चरण्यासाठी भगवान परमात्मा यमुनेच्या तीरावर गेले. गेल्यानंतर महाराज त्या ठिकाणी अनेक प्रकारचे खेळ खेळायला सुरुवात केली. हुतुतू, घमामा, लगोरी, विटी दांडू ते मर्दानी खेळ होते महाराज. आजकाल सारखे होते का लुडो? कशा मोबाईल मध्ये नाही महाराज. अरे माणसाने खेळ असे खेळावे की त्या खेळातून माणसाच्या अंगामध्ये जो घाम आहे ना तो घाम निघला पाहिजे. आणि जास्त कष्ट केले की माणसाला काय होते? भूक लागते. मग गोपाळांना सांगितलं, देवा अरे पुरे झाले आता खेळ, पुरे झालं तुमचं कीर्तन. अरे खांदी भार पोटी भूक, काय खेळ यायचे सुख. देवा आता हा खेळ मोडा, कारण आम्हाला भूक लागलेला आहे. आणि ज्यावेळेस भूक लागलेली असं म्हणता बरोबर भगवान परमात्म्याने काय केलं? गोपाळांना आवाज द्यायला सुरुवात केली. आणि कमळाप्रमाणे भगवान परमात्म्याने गोपाळांना बसवलं. भगवान परमात्मा मध्यभागी महाराज उभे राहिले. बघा एवढा दुर्लभ असणारा काला की ब्रह्मदेवाला सुद्धा काला मिळत नाही. देवातील काही रूप घेऊन त्या ठिकाणी आले होते, पण त्यांना सुद्धा तो काला मिळाला नाही. आज ओस अमरावती, अमरावती म्हणजे आपली नाही, अमरावती म्हणजे वैकुंठ लोक. ज्यावेळेस भगवान परमात्मा काला करत असतात ना त्यावेळेस वैकुंठामध्ये सुद्धा कोणी राहत नाही महाराज. ते देव लोक काला पाहण्यासाठी त्या ठिकाणी येत असतात. म्हणून तो काला भगवान परमात्म्याने यमुनेच्या तीरावर गोपाळांच्या साक्षीने केला. गोपाल कृष्ण भगवान की जय. ज्ञानेश्वर